अशक्य ते शक्यपर्यंतचा प्रवास. छोटी सुरुवात मोठा चमत्कार. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी हे नाही म्हणणार की यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल, पण हे नक्की म्हणेन की तुमच्या आत एक नवी ऊर्जा, एक नवा जोश भरून जाईल. मित्रांनो, जीवनात दररोज अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या घटना घडतात ज्या लक्षात राहण्यासारख्या असतात, पण आपण त्यांना दुर्लक्षित करून देतो. आपण जीवनात नेहमी मोठ्या जिंकण्याची, मोठ्या संधीची, मोठ्या आनंदाची वाट पाहत असतो. पण खरं तर माणसाचे सर्वात मोठे चमत्कार या छोट्या छोट्या आनंदातून, छोट्या छोट्या पावलांतून आणि अतिशय छोट्या निर्णयांतून जन्म घेतात. एक छोटीशी स्मित रेषा, एक छोटासा प्रयत्न, एक छोटीशी उम्मीद, एक छोटा आनंद आणि कधी कधी एक पतंग. हो मित्रांनो, एक पतंग ज्याने नियाग्रा फॉल्सवर बांधल्या गेलेल्या पहिल्या पुलाची पायाभरणी केली होती. एका मुलाची हिंमत, एका इंजिनियरची कल्पना आणि एका पतंगाची उडाण यांनी इतिहास रचला. विचार करा, जगातील सर्वात धोकादायक धबधबा तुमच्या समोर आहे. 800 फूट खोल दरी, खाली गरजणारं पाणी आणि इंजिनियर म्हणतात इथे पूल उभा राहील. पण अडचण अशी होती की त्या पुलाच्या बांधकामासाठी सर्वात पहिली तार एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवणं अशक्य होतं. ना कुठली बोट, ना कुठलं मशीन, ना कुठला मार्ग. मग एका इंजिनियरच्या मनात आलं एक अनोखा विचार, का नाही पतंगाच्या दोरीला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचवू? लोकांना हा विचार विनोद वाटला, पण हाच विनोद एका ऐतिहासिक कथेचा महत्वाचा वळण ठरणारा होता. मग ठेवली गेली एक स्पर्धा. अट अशी की ज्यांनी पतंगाचा दोर दरीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेल त्याला मिळणार $5 इनाम. खूप लोकांनी प्रयत्न केले, सगळे अपयशी झाले. मग आला एक 16 वर्षांचा मुलगा, हुमान वॉल्फ. एक छोटा मुलगा, एक साधी पतंग, एक मजबूत दोरी आणि मनात भरपूर हिंमत. जोराची हवा वाहत होती, धबधब्याचा आवाज भीती निर्माण करत होता, पण हुमानने हार मानली नाही. पतंग अनेक वेळा खाली पडली, पण अखेर दोरी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. आणि हाच तो पहिला पाऊस होता ज्याने इतिहास बदलण्याची हिंमत ठेवली. त्या बारीक दोरीच्या साहाय्याने सर्वप्रथम दुसऱ्या बाजूने एक जाड रस्सी ओढली गेली, मग त्या रस्सीने आणखी जाड आणि मजबूत रस्सी, आणि ही प्रक्रिया अनेकदा पुन्हा पुन्हा केली गेली. प्रत्येक वेळेस आधीपेक्षा मजबूत आणि जड रस्सी. अखेर या रस्स्यांच्या मदतीने जगातील पहिली मोठी स्टील केबल दरीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. आणि ही स्टील केबल त्या खोल गरजणाऱ्या नदीच्या वर पहिला मजबूत आधार बनली. आणि हिच्याच आधारावर नियाग्रा फॉल्सचा पहिला सस्पेन्शन ब्रिज उभा राहिला. विचार करा, इतिहासातील इतक्या मोठ्या बांधकामाची सुरुवात झाली एका पतंगाच्या बारीक दोरीने. जेव्हा स्टील केबल दरीच्या दोन्ही बाजूंना मजबूतपणे जोडली गेली तेव्हा खरी बांधकामाची वेळ आली. इंजिनियर्सनी त्या केबलच्या आधारावर एक एक करून लाकडी तक्ते, लोखंडी सपोर्ट आणि मजबूत फ्रेम्स बसवायला सुरुवात केली. दिवस रात्र काम सुरू होतं. जोराच्या वाऱ्यात आणि सतत पडणाऱ्या पाण्याच्या सरींमध्ये कामगारांनी आपली भीती बाजूला ठेवून खोल दरीच्या वर काम केलं. आणि मग 1848 मध्ये तो ऐतिहासिक क्षण आला जेव्हा नियाग्रा फॉल्सच्या गरजणाऱ्या दरीवर पहिला सस्पेन्शन ब्रिज उभा झाला. हा पूल इतका मजबूत होता की ज्या मार्गावर आधी एक बारीक दोरी सुद्धा जाऊ शकत नव्हती, त्याच मार्गावर आता लोक घोडे, गाड्या आणि नंतर ट्रेन सुद्धा जाऊ लागल्या. एका पतंगाच्या दोरीने सुरू झालेली ही यात्रा आता जगातील सर्वात धोकादायक नैसर्गिक स्थळी एक विशाल पूल बनून उभी राहिली होती. हे फक्त एक बांधकाम नव्हतं, ते होतं मानवी कल्पना शक्तीचं, हिमतीचं आणि छोट्या सुरुवातींच्या मोठ्या विजयाचं प्रतीक. वेळोवेळी पूल बदलले. हनीमून ब्रिज जो नंतर प्रचंड बर्फामुळे कोसळला, पण माणसाची इच्छाशक्ती कोसळली नाही. आणि मग 1941 मध्ये उभा राहिलेला रेनबो ब्रिज, खऱ्या इंद्रधनुष्यासारखा चमकणारा, दोन देशांना जोडणारा, दोन हृदयांना जवळ आणणारा. पण याची खरी कथा सुरू होते त्या पतंगापासून ज्याची डोर सर्वात आधी दुसऱ्या बाजूला पोहोचली होती. मित्रांनो, नियाग्रा फॉल्सच्या पुलाची ही कथा फक्त इंजिनियरची जीत नाही, हे आपलं जीवन संदेश आहे. आयुष्यातलं प्रत्येक मोठं काम एखाद्या छोट्या पावलाने सुरू होतं. कधी एक आशा, कधी एक साधा विचार, कधी एक छोटा आनंद आणि कधी फक्त एक पतंग. आपण अनेकदा विचार करतो, आपला छोटासा प्रयत्न अखेर बदलणार तरी काय?
आपल्या एका छोट्या प्रयत्नात किती शक्ती असेल. पण सत्य हे आहे की जगातील अनेक मोठे चमत्कार या छोट्या छोट्या प्रयत्नातून जन्मले आहेत. त्या मुलाने तर फक्त पतंग उडवली होती, पण त्या पतंगाने 2 देशांना जोडले, 2 किनाऱ्यांना एकत्र आणले आणि पुढच्या पिढ्यांसाठी नवी दारे उघडली. विचार करा मित्रांनो, आज तुमच्याकडे कोणती अशी छोटीशी गोष्ट आहे जी तुम्हाला मोठा बदल देऊ शकते. तुमचा एक विचार, एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत किंवा एखाद्या कामाची छोटीशी सुरुवात. लक्षात ठेवा, छोटे प्रयत्न कधीही छोटे नसतात, कारण हेच छोटे प्रयत्न एक दिवस तुमचा स्वतःचा रेनबो ब्रिज तयार करतात. म्हणून उठा मित्रांनो, आपल्या जीवनाची पतंग उडवा. कोण जाणे, तुमची छोटीशी उडाणही जग बदलून टाकेल. अशक्य ते शक्य ही वाट कोणासाठीही सोपी नसते, पण या वाटेची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची सुरुवात कधीच मोठी नसते. ती नेहमी छोट्याशा पावलानेच होते. आणि हाच तो छोटा पाऊल जो पुढे जाऊन एखाद्या मोठ्या चमत्काराची, अकल्पनीय यशाची आणि असामान्य बदलाची सुरुवात करतो. आपण जीवनात अनेक वेळा मोठ्या स्वप्नांबद्दल विचार करतो. मोठा व्यवसाय, मोठं घर, मोठी कर्तबगारी, मोठी ओळख. पण ही मोठी स्वप्न कधीच अचानक पूर्ण होत नाही. ती एक न दिसणाऱ्या छोट्या प्रयत्नांमधून, छोट्या हिमतीतून, छोट्या पावलांतून जन्म घेतात. कोणीही यशस्वी व्यक्ती पहा, त्यांची कहाणी कधीच मोठ्या कृतीने सुरू होत नाही. ती नेहमी एका छोट्या निर्णयाने सुरू होते. त्या एका निर्णयाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलतं. पण आपण मात्र छोट्या सुरुवातीचं महत्त्व समजतच नाही. आपल्याला नेहमी वाटतं की सुरुवात काहीतरी भव्य, काहीतरी मोठं, काहीतरी तडफदार असावी, तेव्हाच यश मिळेल. पण सत्य अगदी उलट आहे. भव्य इमारतीची नीव नेहमी जमिनीत खोल पुरतात ती दिसतही नाही, पण तिच्यावर संपूर्ण इमारत उभी असते. तसंच छोट्या सुरुवातीचं असतं. ती दिसत नाही, पण तिच्यावरच आपल्या यशाची उंची उभी असते. अशक्य ते शक्य करण्याची शक्ती या छोट्या सुरुवातींमध्येच दडलेली असते. जीवनात अनेकदा आपल्याला एखादा मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो. काही स्वप्न खूप दूर वाटतात. आपल्याला वाटतं हे माझ्यापासून खूप लांब आहे, हे मी कधी करू शकणार नाही, हे माझ्यासाठी नाही. पण त्या क्षणी जर आपण एक छोटं पाऊल पुढे टाकलं तर आपली वाट हळूहळू तयार होऊ लागते. यश नेहमी धावून येत नाही, ते आपल्याकडे हळूहळू चालत येतं आणि आपल्याकडून फक्त एकच गोष्ट मागतं, धाडसाची एक छोटीशी सुरुवात. आज तुम्ही तुमच्या जीवनात कितीही अडचणीत असाल, कितीही अंधारात असाल, कितीही थकलात, पण जर तुम्ही एक छोटा निर्णय घेतला, मी सुरू करणार, इतकंच पुरेसं आहे. कारण सुरुवात छोटी असली तरी तिचा परिणाम विशाल असतो. नदीचा प्रवाहही एक छोट्या झऱ्यातूनच सुरू होतो, परंतु तीच नदी पुढे जाऊन पर्वत फोडते, दऱ्या भरते आणि समुद्राला मिळते. छोट्या सुरुवातीचं महत्त्व इथूनच समजतं. ज्यांना जग बदलायचं असतं ते कधीच विचार करत नाही की सुरुवात किती छोटी आहे. ते फक्त हे पाहतात की त्यांची दिशा योग्य आहे. आपण छोट्या सुरुवातींना ज्या क्षणी कमी लेखतो त्या क्षणी आपण आपला स्वतःचा मार्ग थांबवतो. आपण अनेक वेळा स्वप्न पाहतो पण सुरुवात करत नाही, कारण आपल्याला भीती असते, चुकलो तर, हसलं तर, जमलं नाही तर. पण खरी भीती ही चुकण्यात नाही, खरा धोका आहे सुरुवातच न करण्यात. कारण सुरुवात केली नाही तर तुम्ही आधीच हरलेले असतात आणि सुरुवात केली तर तुम्ही अर्धा विजय मिळवलेला असतो. जगातील प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या कृतीनेच झालेली आहे. एक सुई धाग्यावर चालते पण तिच्या मागून सुंदर कपडा तयार होतो. एक शब्द लिहिला जातो पण त्यातून पुस्तक तयार होतं. एक छोटा विचार जन्मतो पण त्यातून क्रांती होते. एक व्यक्ती उभी राहते पण तिने संपूर्ण समाज बदलला जातो. छोटी सुरुवात म्हणजे मोठ्या विजयाचं बीज. ज्या दिवशी तुम्ही छोटी सुरुवात करता त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याचं नवं पान उघडता. त्या एका पानातून पुढे एक संपूर्ण पुस्तक तयार होतं. असं पुस्तक ज्याला लोक प्रेरणा म्हणून वाचतात. तुमचा प्रवास जरी छोटा वाटत असेल, जरी तो धीम्या वेगाने चालत असेल, तरी त्यातून होणारा बदल कधीही छोटा नसतो. कारण बदल कधीच एका दिवसात दिसत नाही, तो छोट्या छोट्या दिवसातून तयार होतो. ज्यांनी जीवनात मोठं साध्य केलं त्यांनीही सुरुवात शून्यापासूनच केली होती. त्यांच्याकडे जादू नव्हती, सामर्थ्य नव्हतं, मोठी संधी नव्हती, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, छोटी सुरुवात करण्याची तयारी. आणि हीच तयारी त्यांना यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेली. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही स्वप्नाकडे पाहत असाल, पैसे कमवण्याचं असो, कौशल्य वाढवण्याचं असो, सवयी बदलण्याचं असो, नातं सुधारण्याचं असो किंवा मन मजबूत करण्याचं असो, तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, लहान पाऊल टाकणे. सुरुवात कशीही असू द्या, पण ती असावी.
कधी 1 मिनिट ध्यान, कधी 1 पान वाचन, कधी एक छोटी बचत, कधी एक फोन कॉल, कधी एक प्रामाणिक प्रयत्न. या सर्व छोट्या गोष्टी मिळून तुमचं आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलून टाकतात. जसजसं तुम्ही दररोज एक छोटं पाऊल टाकता तसतसं तुमचं स्वप्न जवळ येऊ लागतं. तुम्ही त्याला पकडण्यापूर्वीच ते तुम्हाला पकडू लागतं. कारण निसर्गाची एक अद्भुत गोष्ट आहे, तो नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहतो. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य फक्त तेव्हाच होतात जेव्हा तुमच्यात सुरुवात करण्याची हिंमत असते. छोट्या सुरुवातींना कधीही कमी लेखू नका. त्या दिसायला छोट्या असतात, पण त्यांच्या मागे असते एक प्रचंड अदृश्य शक्ती, विश्व तुम्हाला पुढे घेऊन जाण्याची. आज एक छोटं पाऊल टाका. कदाचित ते पाऊल काळावर आपल्या नावाचा ठसा उमटवेल. कदाचित ते तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेल ज्याची तुम्हाला आज कल्पनाही नसते. कदाचित ते अशक्याला शक्य करण्याच्या प्रवासाची पहिली कडी असेल. म्हणून उठा, सुरुवात करा. तुमची सुरुवात जरी छोटी असली तरी तुमचा चमत्कार नक्कीच मोठा असणार आहे. कारण इतिहास सांगतो, मोठे चमत्कार नेहमी छोट्या सुरुवातींपासूनच जन्म घेतात. आणि तुमची ही छोटी सुरुवात उद्या तुमचा स्वतःचा चमत्कार तयार करेल, अशक्य ते शक्य करणारा. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.